भावाचा असल्या कारणानं तुला राग आला. पण या 8व्या अवतारात तुला दर्शन देण्यासाठी हा कृष्ण तत्पर झालाय. एवढंच कशाला, दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी मी यावेळी या स्वरूपात तुला दर्शन दिले. मी इथपर्यंत नारदाकडे तुला बोलवणं केल्याला कारण का असेल, जशी अयोध्या तशी द्वारका, आणि या द्वारकेत जर अहंकार रूपी मेघ जर वावरू लागले असती आणि प्रत्येकाच्या मनात अहंकार झाला असेल तर ही द्वारकाचा उल्कापात होईल. याच्यासाठी प्रत्येकाच्या रोमरोमात असणारा अहंकार नाहीसा करण्यासाठी म्हणून ही फटफटी तुझ्याकडे त्यांची करण्यासाठी म्हणून हे कृत्य केलं. हे नारदाने मला यात साथ दिली, पण अखेरच्या क्षणी तुलाही दर्शन देण्यासाठी मी तयार झालो. यावेळी हा गरुडाने हा हनुमंत यावेळी माझ्या समोर आला, म्हणून याच्यापुढे तुमच्या जीवनात मी महत्व ठेवते. मी म्हणजे कुणी सामान्य नव्हे, तर प्रत्यक्ष वैकुंठीचा नारायण हो. युगापुढे अवतार घेत असताना 7व्या अवतारात तुला रामचंद्र म्हणून मी दर्शन देण्यासाठी तयार झालो. या सांप्रतच्या 8व्या अवतारात कृष्ण म्हणून नटलोय, आणि यावेळी माझ्या ठिकाणी तुम्ही दोघेही उभ्या. आणि असं असताना याच्या पुढं मी या सर्वस्व गोष्टीला महत्व देतो. हे राम पंचायतन झालंय, आणि म्हणून जो विष्णू भक्त असेल, वैकुंठीच्या नारायणाच्या मूर्तीची जो कलियुगाच्या ठिकाणी स्थापना करेल, त्या ठिकाणी तुम्हा दोघांची स्थापना माझ्या प्रवेशद्वारावर केली जाईल. माझ्या प्रवेशद्वारावर तुमची स्थापना केल्याच्या नंतर जो वैकुंठीच्या नारायणाचा असणारा भक्त ज्यावेळी मला भजण्यासाठी येईल, माझ्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येईल, त्यावेळी तुमचं प्रथम तो दर्शन घेईल आणि तदनंतर तो माझं दर्शन घेईल. आणि असं जर घडलं नसेल, या स्थितीत त्यानं दर्शन गेलं नसेल, तर त्याची भक्ती निष्फळ ठरेल असा माझा आशीर्वाद आहे. आणि